शेतातील वहिवाटीच्या रस्त्याच्या जुन्या वादानं शुक्रवारी भीषण वळण घेतले. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव परिसरातील मंजरपूर शिवारात दोन सख्या चुलत भावांच्या गटात झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा चाकून भोसकून खून करण्यात आला, तर दोन्ही गटातील तब्बल 11 जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंजरपूर शिवारातील शेतजमिनीकडे जाण्या-येण्याच्या रस्त्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. या प्रकरणी संबंधित शेतकरी गंगापूर तहसील कार्यालयात वारंवार चक्रा मारत होते. काही दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या वृद्ध आजीसह तहसीलदारांच्या दालनात अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला होता. मंजरपूर शिवारातील गट क्रमांक 15 मधील शेत रस्त्याच्या वादातून हा रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. शुक्रवारी दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 4च्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार किसन बोर्डे हे त्यांच्या शेतातील घराजवळ कंपाऊंडसाठी पोल उभे करण्याचं काम करत होते. त्यावेळी रघुनाथ बोर्डे व त्यांच्या नातेवाईकांनी तिथं येत कामाला विरोध केला. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला रस्त्याचा वाद यावेळी पुन्हा पेटला आणि काही क्षणातच दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले. या घटनेत किसन भानुदास बोर्डे वय वर्ष 55 हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने 102 रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. लाठी, काठ्या, धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. याच दरम्यान विरोधी गटातील एका व्यक्तीने किसन बोर्डे यांच्या पोटात चाकू खुपसल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि गंभीर जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. या मारामारीत दोन्ही गटातील 11 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटातील जखमींची नावं शोभा रघुनाथ बोर्डे वय वर्ष 45 राहणार शिल्लेगाव, सेजल विवेक कामटे वय वर्ष 25 राहणार कानकशीळ तालुका खुलताबाद, आरती तुषार जाधव वय वर्ष 29 राहणार भगूर तालुका वैजापूर, रघुनाथ अण्णा बोर्डे वय वर्ष 53 राहणार शिल्लेगाव गंभीर, सागर रघुनाथ बोर्डे वय वर्ष 25 राहणार शिल्लेगाव गंभीर, कुंडलिक देवराव बोर्डे वय वर्ष 43, विष्णू देवराव बोर्डे वय वर्ष 45, सागर किसन बोर्डे, बाळू रंभाजी बोर्डे वय वर्ष 55, जगन्नाथ रंभाजी बोर्डे, सतीश किसन बोर्डे यांचा समावेश आहे. संभाजीनगर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळता शिल्लेगाव पोलीस निरीक्षक सलीम चौस व त्यांची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली. परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. असं कोणता रस्ता तो म्हणजे काय कसं काय रस्ता कुठून मागणी मला काय म्हणत आहो साहेब, तुमच्याकडे शेत आहे का? 2 मिनिटं हल्ली वाली ऐका, हा रस्ता आज झालाच पाहिजे. तुम्ही या बाकीच्या सर्वांची नावं लिहा बघा. आणि जो मध्ये येत असला ना आता परत एकदा ऐकून घ्या तुम्ही. ऐका त्यांना ऐका. उद्या साहेब बांधून केला तुम्ही बंधारा दाखवा. बंधारावर उभे राहा ना. कुठं बंधारा आहे? बांधून दाखवा तुम्ही तुम्ही पाच फूट घ्या. बांधून रस्ता लिहा तुम्ही बंधारा वगैरे काय आहे ना ते नंतर क्लिअर